दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं पंतप्रधानांचं पारंपरिक स्वागत. जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेत होणार सहभागी. देशाची सुरक्षा आणि लोकशाही व्यवस्था अबाधित राखण्यासाठी घुसखोरी रोखणं आवश्यक. BSF स्थापना दिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. कामगारांचं कल्याण केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या 4 श्रमसंहिता आजपासून देशभरात लागू. श्रममंत्री मनसुख मांडवीय यांची घोषणा. या सर्वसमावेशक कामगार केंद्रीय संहिता स्वतंत्र भारतातल्या सर्वाधिक आमूलाग्र सुधारणा असल्याचं सांगत पंतप्रधानांकडून निर्णयाचं स्वागत. संविधानामुळे सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचू शकलो असं सांगत निरोप समारंभात भूषण गवई यांनी व्यक्त केली कृतज्ञता. सेवानिवृत्तीनंतर आदिवासींसाठी काम करण्याचा मनोदय केला व्यक्त. नागपूरमध्ये संत्रा पिकासाठी स्वच्छ रोप केंद्र सुरू करण्याची कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांची नागपूरच्या ॲग्रो व्हिजनमध्ये घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकावर वाहिली आदरांजली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना केलं नमन. मालेगाव बालिका अत्याचार प्रकरणातल्या आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा करणार. मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस मनसेसोबत जाणार नाही. वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट. गोव्यात इफ्फीमध्ये क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो या उपक्रमाचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या हस्ते उद्घाटन. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा प्रवेश. मात्र पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडीचा पराभव.